रामकृष्ण हरी. मी प्रिया. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला बेस केक दाखवणार आहे. त्यासाठी इथे मी मेजरमेंटसाठी पेला घेतलेला आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे. तर इथे मी पेला घेतलेला आहे. तुम्ही कप, चहाचा कप किंवा वाटी कोणतेही घ्या, पण एक परफेक्ट माप असलं पाहिजे. तर त्यानुसार मी इथे तुम्हाला माप दाखवते. आता इथे मी डॉल केक करते, त्यानुसार मला आता मोठा डॉल केक करायचा आहे, त्यामुळे मी इथं 3 कप पेल्याचं मेजरमेंट घेते. तुम्हाला 3 कपच्या अंदाजानुसारच पुढे तुम्हाला मी आता शक्यतो आपण 3 कप एवढा बेस करत नाही. शक्यतो 1 कप किंवा 1.5 कपचा आपण बेस करतो. तर इथे 3 कपच्या अंदाजानुसार सुद्धा मी तुम्हाला पुढे 1.5 कपमध्ये किती काय मेजरमेंट घ्यायचं ते तुम्हाला दाखवते. तर आता सुरुवातीला इथे मी 3 कपचं दाखवते. तर सुरुवातीला मी इथे पहिला कप चाळून घेते. जो मैदा आहे, बेस हा मी मैद्याने करणार आहे. यातला जो दुसरा एक पेला टाकला तोही चाळून घेते. हा तिसरा चाळून घेतल्यावरती आपल्याला फेटायला सुद्धा बरं पडतं आणि कुठं गुठळ्या राहू नयेत यासाठी आपण ते चाळून घेणं गरजेचं असतं. तर इथे चाळून घेते मी पूर्ण आणि खूप परफेक्ट आणि मस्त आपला बेस होतो. हा मी ज्या पद्धतीने करते नक्की फॉलो करा आणि सोपा आहे. अगदी कमी साहित्यामध्ये आपला हा बेस होतो. न दुधाची गरज लागत, ना दहीची, आणि आपला असा मस्त जाळीदार केक होतो. तर इथे मैदा चाळून झाला आहे. तर तिथे मी पिठी साखर टाकते आहे. तर पिठी साखर इथे मी 3 कपच्या अंदाजानुसार 2 कप पिठी साखर टाकते. साखर मी हे मिक्सरमध्ये वाटून मग ती घेतलेली आहे. आता ती चाळणं गरजेचं आहे, कारण काही वेळा साखरेचे दाणेसुद्धा राहतात. तर इथे पिठी साखर व्यवस्थित चाळून घेतल्यानंतर तर त्याच्यामध्येच मी आता बेकिंग पावडर आणि जो बेकिंग सोडा आहे तो ॲड करणार आहे. कारण की जेव्हा आपण चाळायच्या टायमाला जर बेकिंग सोडा, बेकिंग पावडर टाकलं तर ती व्यवस्थित त्यातसुद्धा मिक्स होते. तर इथे तुम्ही लक्षात घ्या, इथे मी बेकिंग पावडर घेतली सुरुवातीला. तर इथे बेकिंग पावडर 3 कपच्या अंदाजानुसार 2 चमचे बेकिंग पावडर टाकली. हे परफेक्ट आहे. बेकिंग पावडर 2 चमचे आणि बेकिंग सोडा घेते आहे मी आता, तो 1 चमचा पूर्ण फुल असा. आणि हा चमचा आहे जो आपण नॉर्मल पोहे खातो त्या चमच्याने हे माप घ्यायचं आहे. मगाशी पेलाचं आणि चमच्याचं हे 2 परफेक्ट माप मेजरमेंटसाठी घ्यायचं. आणि आता मी तुम्हाला सांगते, जर तुम्हाला 1 कप किंवा 1.5 कप याचा जर केक बनवायचा असेल बेस, तर त्यासाठी 1 कप, 1.5 कप मैदा, पाऊण वाटी पिठी साखर आणि 1 चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा या पद्धतीने मेजरमेंट घ्यायचं. अगदी परफेक्ट होतो 1.5 कपाचा सुद्धा आपला बेस. तर हे व्यवस्थित चाळून घेते मी. आता थोडीशी साखर उरलेलीत राहिलेली आहे, ती व्यवस्थित चाळून जेवढं चाळता येईल तेवढं चाळायचं. आणि आता ह्या जे बारीक बारीक दाणे आहेत ते आपण साईडला काढून टाकायचे. ते जर ठेवले तर मग त्याचे ते खडे राहून ते असे लालसर आपल्या बेसमध्ये दिसतात, तर ते अजिबात त्याच्यामध्ये टाकायचे नाही. आता इथे इसेन्स जो आहे, व्हॅनिला इसेन्स, ते मी टाकते आहे. तर 4-5 थेंब टाकलेले आहेत आणि 1.5 कपाच्या अंदाजानुसार 1-2 टाकले तरी काही हरकत नाही. आता इथे तेल, आता 3 कपसाठी मी इथे 7 ते 8 चमचे तेल टाकले. तर इथे तुम्ही 1.5 कपाला 3 किंवा 4 जास्तीत जास्त तेल पोह्यांच्या चमच्याने तेल टाकायचं आहे. तेलाने एकदम सॉफ्टनेसपणा आणि छान आपला स्पॉन्जी असा तेल टाकल्याने केक छान लागतो. असा गिचका होत नाही, असा मस्त सॉफ्टली होतो. तेलाचं मेजरमेंट हे 1.5 कपाला 4 आणि मोठे आता मी 3 कप आहेत त्यामुळं 7 ते 8 चमचे तेल टाकलेलं आहे माझ्या अंदाजानुसार. आता इथे तुम्ही पाहू शकता, मी ना पाणी टाकले ना दूध टाकले ना दही टाकले. मी पाण्याच्या ह्याच्यावरच हा बेस करते, तरीसुद्धा आपला बेस खूप छान होतो आहे. तुम्ही पुढे पाहालच. तर आता इथे मी जवळजवळ 1.5 कप पाणी मला लागले आणि आपलं बेटर एकदम व्यवस्थित झालं आहे बघा.
परफेक्ट असं पाहिजे, जास्त पातळसुद्धा नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही. सेम हलवतानासुद्धा आपल्याला हलकापणा आपल्या हाताला आला पाहिजे. त्यानुसार अगदी मस्त चकाकी असा छान एकसारखा आपला फेटला गेलेला आहे. कारण छानपैकी व्यवस्थित एक साईडने ते फिरवत राहायचं. जो आपण बॅटर केलं आहे ते आता ते व्यवस्थित झाले. तर आता इथे मी मोठा कुकरचं भांडं घेतलं आहे. कढईमध्ये करणार आहे त्यामुळे मोठा बेससाठी मी इथे कुकरचं भांडं घेतलं आहे. तर त्यात वतून साईडला पूर्ण तेल लावून घ्यायचं आणि मग ते बॅटर त्यात टाकायचं आणि थोडंसं टॅप करायचं म्हणजे बबल्स बाहेर येतात. आणि आता मी कढई आधी 10 मिनटं ठेवलेली आहे गॅसवरती फ्रीहीट करायसाठी, म्हणजे गरम करायची. जवळजवळ 10 मिनटं फुल गॅस ठेवला होता. आणि आता त्यात बेस ठेवून त्याच्यावर झाकण ठेवून अगदी मीडियम फ्लेमवरती आपला 40 ते 45 मिनटात आपला हा बेस व्यवस्थित होतो. आता हा जो दुसरा केक आहे, उरलेलं जे बेटर होतं ते मी कुकरमध्ये लावला होता, छोट्या कुकरमध्ये. आणि आता तुम्ही पाहू शकता 40 मिनटांनी मी कुकर ओपन केला, चेक करते आहे, तर आपला बेस अगदी मस्त बिलकुल चिकटला गेला नाही आणि सॉफ्ट झाला आहे. आता मी तो काढून दाखवते तुम्हाला. एका परातीमध्ये आता काढते, वरून टॅप करून. आणि तुम्ही आता पाहू शकता मस्त आपला बेस झालेला आहे. काही गरज नाही, जे परफेक्ट माप सांगितले त्याच पद्धतीने नक्की फॉलो करा आणि एकदम भारी. आता हा कुकर जो तुम्ही पाहिला त्याच्यामध्ये हा मी छोटा केक केला आहे आणि हा मोठा किती जाळीदार तुम्ही पाहू शकता. आता जर परफेक्ट माप आहे, मी ज्या पद्धतीने केले त्या पद्धतीने नक्की करून पहा. अजिबात तुटणार नाही किंवा काय नाही आणि इझिली निघेल. ना बटर पेपरची गरज लागली ना कशाची. चला तर मग व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.